हाय हॅलो नमस्कार, कसे आहेत सगळे? मस्तच ना? चल, आजचा दिवसही तुम्हाला खूप छान आनंदात आणि मजेत जाऊ दे, हीच ईश्वराचरणी प्रार्थना आहे. तर आता मलाही माहिती आहे प्रत्येकाच्या घरामध्ये दिवाळीची साफसफाई, फराळाची तयारी वगैरे सगळ्याच गोष्टी सुरू आहेत. तसंच काहीतरी सुरू आहे, त्यामुळे थोडा वेळ मिळतो नाही मिळतो, त्यातलं त्याच आपल्याला वेळ काढून सगळ्या गोष्टी करायचं आहे. सो त्यासाठी माझंही दिवाळीची पूर्ण तयारी सुरू आहे. अगदी दिवाळी काही दिवसावरतीच आली आहे आणि आता आपली वेळ आहे की आपल्या घराच्या म्हणजेच ग्रँड सफाईची आपल्या. त्यामुळेच मग विचार केला की चला पहिला आपल्या सफाईपासूनच सुरू करू. आणि छोटे छोटेच क्लिप्स घेतल्यामुळे ना की मी इथं ॲक्च्युली ह्याच ब्लॉगमध्ये मी पुढं कंटिन्यूसुद्धा करेन. म्हणजेच आपली फराळाची तयारी म्हणा किंवा आपण कसं प्री प्लॅन वगैरे करायचं, तर हेच आपल्याला शेवटपर्यंत बघायचं आहे. सो त्यामुळे आपल्याला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघावा लागेल. चला तर मग आज आपण सुरुवात करणार आहोत एक मोटिवेशन आणि प्लॅनिंगपासून सुद्धा सुरुवात करायचं आहे. मग पहिल्यांदा आपल्याला लागणार आहे आपली सफाईची गरज. तर दिवाळी ही आपली, मला तरी वाटतं की आपली सणांची राणी आहे. मग त्याआधी घराच्या कोपऱ्यातील धूळ साफ करणं तर ही आपली खरी परीक्षा असते. कितीही काही झालं तरी स्वच्छतापासून आपण सुरुवात करत असतो, कारण आपली दिवाळी ही आपली सणांची राणी आणि कोपरा आपल्याला धूळ हे साफ करणं गरजेचंच आहे. आणि ती एक खरंच खूप मोठी परीक्षा असते असं मला वाटतं. अशा वेळेला असं वाटत असतं की अरे यार, घर छोटं असतं तर खरंच बरं झालं असतं. आणि कधी असं म्हणतो की अरे यार, आपलं घर खूप छोटं आहे असं वगैरे आपलं सुरू असतं. पण अशा वेळेला आपल्याला वाटतं की छोटे छोटे घरं असतं तर आतापर्यंत ना की एका दिवसात सगळं झालं असतं. आणि माझं एकच मत आहे की एका दिवसात नका सफाई करू, माझं तरी मत आहे. कारण एकाच दिवशी एवढं लोड करून घेण्यापेक्षा ना की प्री प्लॅन करायचं आपण, की जेणेकरून प्रत्येक दिवस आपण एक छोटा छोटा कोपरा घ्यायचा किंवा बघायचं की बाबा आपल्या घराची सफाई कितीपर्यंत बाकी आहे. सो त्यानुसार तुम्ही केला तरी काही हरकत नाही आहे. सो म्हणून मी विचार केला की दिव्याने सजलेली स्वच्छ आणि झकास जर घर बघायला आपल्याला खरंच खूप छान वाटतं. सो त्यासाठी ही आपली सगळं सुरुवात आहे. आणि स्वच्छ घर म्हणजेच आपलं हे केवळ सौंदर्य नाही तर एक पॉझिटिव्ह एनर्जी असते, स्फूर्ती आणि समाधानही खरंच खूप मिळतं. त्यामुळे जितकं आपण करू ना तितकं कमीच आहे असं वाटतं. आणि घरात लहान बाळ असेल तर काही विचारूच नका, किती करेल तेवढं कमीच वाटत असतं. त्यामुळे मी सुरुवातीलाच पहिल्यांदा स्वच्छतेची प्लॅनिंग करून घेतली. सफाई करणं म्हणजे सगळं हे एका दिवसाचं धुमधडाक्याचं कारण नाही आहे आणि करणंही नाही आहे, मला असं म्हणायचं आहे. त्यामुळे एक छोटीशी मी लिस्ट केली की कुठल्या दिवशी आपल्याला कुठलं काय करायचं आहे. त्यामुळे मग मी म्हटलं की एकाच दिवशी मी खरंच लोड घेत नाही आहे. मग एक दिवस मी हॉल आणि फर्निचर घेतलेलं आहे आणि दुसऱ्या दिवशी आपण किचन, कपाट आणि स्टोव म्हणजेच आपलं किचनचं करून घेऊ आपण. नंतर बेडरूम आणि कपाट हे एका दिवशी करता येईल. देवघर बाल्कनी ही मी आत्ताच करते, कारण एवढं काही मोठं नसल्यामुळं तेही होऊन जातं. तुम्हाला जर मोठं वगैरे असेल तर मग देवघर बाल्कनी एक दिवस घेऊ शकता तुम्ही. आणि मग आपल्याला दिवाळीला काय डेकोरेशन करायचं आहे, रांगोळी कुठली काढायचं आहे, त्याचंही एक दिवस आपण प्लॅनिंग करू. म्हणजे कसं असतं की काम असं डिस्ट्रीब्यूट झालं ना की प्रत्येक गोष्टीमध्ये, तर आपल्याला लोडसुद्धा येत नाही, थकवा जाणवत नाही आहे आणि पूर्ण आपली दिवाळी एकदम छान मजेत आणि आनंददायी होऊन जातं. तर अशा प्रकारे प्रत्येक दिवसाचा आपण टास्क ठरवलं ना की गोंधळ होत नाही आणि आपली एनर्जीसुद्धा टिकून राहते. तर हेच आजचं हलकंफुलकं आपलं सुरुवात आहे की हॉल मी पूर्ण करून घेते, देवघरही करून घेते, छोट्या मोठ्या गोष्टी. आणि मग नंतर ना बाकीचं फराळसुद्धा आपल्याला बाकी आहे. सो त्यामुळे म्हटलं की चला किचनमधल्या सगळ्या गोष्टी आवरून मग नंतर किचन साफसफाई करता येईल. आणि रेग्युलर जे डेली आपलं किचन क्लिनिंग असतं तर ते सुद्धा होतच जातं. त्यामुळे एवढं काही वाटणार नाही. फक्त आता फराळाचाही आपल्याला थोडा पसाराही असतोच असतो. त्यामुळे मग नंतर एकदम किचन घेतलं तरी चालेल. आणि मग एक दिवस आपले बेडरूम्स, तिथले कपाट वगैरे मग एक दिवस काढलं तरीही चालेल. तर एवढं काही प्रॉब्लेम नाही आहे. तर आपल्याला प्रत्येक टास्क हा सेपरेट मी दिवसाचं करून घेतलेला आहे. त्यामुळे एवढं मला टेन्शन येणार नाही आहे. सो आजचं तर टास्क माझं कंप्लीट झालेलं आहे. तर ॲक्च्युली आणि नंतर मग माझं एकच काय मत आहे की थोडंसं जर वाटलं तुम्हाला की बाबा स्वच्छतेचा कंटाळा येत असेल तर म्युझिक लावा. म्युझिक लावून काम केलं तर खूप फास्ट होतं. मी नेहमी ना की एक छान असं मोटिवेशनल व्हिडिओ लावत असते किंवा ऐकत असते की जेणेकरून मला अजून एनर्जी मिळेल आणि माझा वेळ कसा वाचेल आणि कसं मल्टीटास्किंग काम करायचं आहे किंवा टाईम मॅनेजमेंट कसं करायचं. तर ह्या वेळेसाठी मग मी एक छोटासा मोटिवेशनल कुठलं तरी एक व्हिडिओ वगैरे लावते किंवा त्याचं ऑडिओ लावते आणि ऐकत ऐकत काम करते. कधी कोणाला सॉन्ग आवडतं, कधी कधी माझंही सॉन्ग ऐकण्याचं मूड असतं, तर त्यावेळेला मग मी सॉन्ग ऐकत ऐकत ही सगळी कामे करते. त्यामुळे कसं असतं की मनसुद्धा आपलं प्रसन्न होतं. सफाई करताना आपल्याला फास्ट मोशन क्लिप होतं. म्हणजे ॲक्च्युली कसं असतं की फास्ट आपलं काम होतं, छोटंसं मोटिवेशनल मिळतं आपलं. त्यामुळे आपलं घरसुद्धा स्वच्छ होतं आणि मनसुद्धा प्रसन्न होतं. आणि ॲक्च्युली मला असं वाटतं की एकाने
जर करण्यापेक्षा ना घरी कुणी असेल तर एकत्र करा किंवा तुम्ही सर्वांसोबत जरी तुम्ही केला ना तर आपल्याला वेळ वाचतो आणि काम करण्यातसुद्धा एक खरंच एक मजा एक वेगळीच येते. त्यामुळे जर तुम्हाला वाटलं की कुणी सोबत जर असेल तुमच्या करायला, कुणी हेल्प जर करत असेल तर नक्कीच त्यांचीसुद्धा हेल्प घ्या. सोबत काम करण्याचं मजा एक खरंच वेगळी असते. त्यामुळे तुमचं पटकन कामसुद्धा होऊन जातं आणि थोडंसं छानसुद्धा वाटतं. त्यामुळे जर कोणी सोबत असेल तर काही हरकत नाही आणि कोणी नसेल तर तुम्ही एकटे तेवढा सक्षम असताच तेवढं की बाबा आपण आपली दिवाळीची कामं हे पूर्ण कसं करायचं वगैरे आणि आपण करतो सुद्धाही. चला आता साफसफाई तर झाली, परत नंतर पटकन सगळ्या गोष्टी मी आवरून घेते. तोपर्यंत भेटूच आपण. कधी कधी ना मुलांच्या हट्टाफोडा आपल्याला खरंच वाकावं लागतं. तर असला आजचा हा प्रकार आहे. तर कुठून काय शिकून आली आणि काय केली काय माहिती की गेले 2-3 दिवस झालं की तिला असं फिश टँक पाहिजे होता. मी छोटासाच घेऊन आलेला आहे, बट ते 2 ते 3 दिवस झालं तिला हवं होतं. मग म्हटलं की चला आज उद्या करत करत खूप समजावून सांगितलं, बट काय ऐकेना. तर तिला हवं होतं की काहीतरी एक घरी आपलं असावं, डॉग नाहीतर कॅट वगैरे. तर अशा प्रकारे नाहीतर मग ती फिशवर येऊन शेवटी राहिली. आणि ॲक्च्युली काय झालं की खाली जिथं आम्ही जातो ना तर सोसायटीच्या खाली वगैरे हे छोटे छोटे असे फिश टँक वगैरे आलेले होते. तर ते घेच म्हणून बसले. सो म्हणून म्हटलं की पहिल्यांदा बघू बाबा घरामध्ये चालते किंवा नाही वास्तुशास्त्रानुसार वगैरे. तर माझा विचार असतं की घरात काही गोष्टी आपण ह्या गोष्टी जेव्हा आपण छोटेसं एक जिवंत प्राणी आणतो किंवा जिवंत आपण असं मासा वगैरे आणतो, असं वाटतं की बाबा कुठल्या जीवाला ना की असं बंदिस्त ठेवायला खरंच आवडत नाही. त्यामुळे माझं असं असतं की बाबा नाही आहे की बाबा ते त्यांच्या दुनियेत राहू देत. म्हणजेच कसं की आपलं ही सुद्धा आपल्याला म्हणजे ॲक्च्युली त्यांचं बर्डन आपल्याला येत नाही आहे. कारण मला ना ॲक्च्युली खरंच असं आवडत नाही आहे की बाबा फिशला आपण तेवढंच एका बॉटलमध्ये बंदिस्त करून ठेवणं, तिथलं तिथंच ते गोल वगैरे फिरणं. तर मुलांच्या पुढं कधी कधी होऊन जातं. तर मला खरंच खूप वाईट वाटत होतं. तिला खूप पद्धतीनेही सांगायचा प्रयत्न केला, पण काही ती ऐकली नाही. तर अशा पद्धतीने आम्ही घेऊन आलेलं आहे. आता प्रत्येकाच्या घरामध्ये सुद्धा असतं. मग कधी कधी त्याला काय म्हणतात वास्तुशास्त्रानुसारसुद्धा म्हणतात की बाबा ते घरी असावं वगैरे. बट मला असं वाटतं की फक्त ते एक म्हणजे त्याला बंदिस्त करून उपयोग नाही आहे यार खरंच. म्हणजे ते कसं समुद्रामध्ये म्हणा किंवा कसं ते फ्रीडम म्हणजे फ्री असतात ते की सगळं होतं. पण इथं असं घरामध्ये खरंच वाटत नाही आहे. बट बघू जोपर्यंत आता हिची इच्छा खूप होती तर मग म्हटलं की घेऊन आले मी तसं. बट असं विचार आहे की त्याची पूर्ण काळजी घेण्याची म्हणजे काळजी तर मी घेईनच नाही असं नाही आहे. त्याला थोडंसं पाणी चेंज करायला सांगितलं. बट आल्यावर आता ते आपले साहेबच करते. म्हटलं फक्त त्यामध्ये काय पाणी थोडंसं भरून ठेवा म्हणून सांगितलं. म्हटलं की तेवढंसंच आपण पाणी भरून ठेवू. कशी काळजी घ्यायची काय घ्यायची हे काहीच आयडिया नाही आहे. तरी पण घेऊन आलो आम्ही. आता बघू, आता थोडंसं नेटवर सर्च करू. एका मैत्रिणीच्या घरी आहे, सो तिला हे आपण विचारू की बाबा त्याला त्रास होणार नाही आहे, इतकं आपण काळजी तरी घ्यायचंच आहे. सो आपण तेही घेऊ. आणि तुम्हाला माहिती असेल तर मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा की बाबा कशी काळजी वगैरे घेतात. तर नक्कीच मीही तसं करण्याचा प्रयत्न करेन. आणि वाटलं तर मोठे एक टप आहे आमच्याकडे, तर त्या टपामध्ये थोडा वेळ त्याला ठेवत जाईल, म्हणजे जेणेकरून त्याला असं अजून थोडंसं फ्रीडम वगैरे मिळेल. तो मोठ्या टपामध्ये ठेवता येईल असं काहीतरी करत जाऊ. सो श्रीषाच्या हट्टापुढं आम्ही घेऊन आलो होते. एवढं हट्ट पण बरं नाही आहे नो. बट तिला 3-4 दिवस झालं सांगत होते, बट ती ऐकलीच नाही. म्हणून मग घेऊन यावं लागलं. सो बघू आता कसं कितपर्यंत जातं वगैरे. आणि आपण तर पूर्ण काळजी घ्यायचीच आहे. सो घेऊ तसं. बॉक्स बाजूला काढून ठेव, आतलं खायला काढून घे. तुला आतलं खायला काढून घे आणि बॉक्स काढून ठेव. चहाला फक्त बंद करायला पाहिजे. थांब जरा चहा बंद करून. छान छान पहिला गाठ सोडायची आहे. थांब पहिला मी चहा बंद करून येते. पसारा बघ सुशा तुझा. वाव किती छान आहे ना. The next day. आता डायरेक्ट एवढ्या मोठ्या पातेल्यामध्ये मी काय बनवत आहे तर चला सांगते. कारण ॲक्च्युली खरंच हे मला व्हिडिओ घ्यायचा होता, कारण आपल्या कुकिंग चॅनेलवरती तर टाकायचं होतं. बट सरांच्या आपल्या म्हणजे साहेबांच्या ऑफिसमध्ये ना की मिसळ पार्टी होती. आणि मग म्हटलं की चला एक 15 ते 20 जणांसाठी तू मिसळ देशील का म्हटलं. फक्त आमटीच करून द्यायची होती, मग बाकीचं ते सगळे घेऊन येणार होते. मग म्हटलं की फाईन आउट म्हटलं. आता एवढं सगळं आपण मिसळबद्दल करतो आहे, म्हणजे मिसळ एवढं मला परफेक्ट जमतं आहे तर करून द्यावंच लागेल. म्हणून मग म्हटलं की ही सगळी मी तयारी केली. त्या ऑफिसला गेले आणि मग नंतर मी करूनही दिली त्यांना. सो घेऊनसुद्धा गेले. आता बघू दुपारी कॉल आल्यावर कळेल की बाबा कशी झाली आहे. आणि मी घरीसुद्धा थोडं ठेवून घ्यायचा पहिल्यांदा विचार केला होता, बट कमी पडेल असं वाटलं म्हणून मग मी सगळंच दिले. त्यामुळे मी घरी काहीच ठेवून घेतलं नाही, नाहीतर घरी टेस्ट बघून तर मला कळेल असं वाटलेलं होतं.
की बाबा कसं झालं आहे. मग म्हटलं की नको, कारण त्यांना कमी पडायला नको म्हणून मी सगळंच दिलेलं होते. बरं चला, तर ॲक्च्युली आजचा दिवस ना की मग म्हणतो की आता मला सुट्टी मिळालेली आहे आणि म्हटलं की काहीतरी आपण प्लॅनिंग करू. आणि प्लॅनिंग करायचं म्हणजेच कसं की बाबा आपलं आता दिवाळी येतो आहे, तर दिवाळीचं काहीतरी प्लॅनिंग करायला हवं. कारण काही प्लॅनिंग केल्याशिवाय मला नाही वाटत की बाबा आपली आता दिवाळी एकदम छान सक्सेसफुली होईल. त्यामुळे म्हटलं की आता फराळाचं प्लॅनिंग करूया पहिला. क्लिनिंगचं तर प्लॅनिंग मी ऑलरेडी केलेलं होतं, त्या पद्धतीनं मी करते. त्यामुळे त्याच्यामध्ये मला खरंच खूप समाधान मिळत आहे. समाधान म्हणजे कसं असतं की ॲक्च्युली आपला कमी वेळेमध्ये जास्त कामं होत आहेत आणि त्याचं सॅटिस्फॅक्शन एक काहीतरी वेगळंच होतं. त्यामुळे ना की ठरवून त्या पद्धतीनं केलं ना की खरंच खूप भारी होतं. त्यामुळे मग विचार केला आहे की फराळाचंसुद्धा आपण प्लॅनिंग करू. आता प्रत्येक गोष्टीचं काहीतरी प्लॅनिंग करायचं असेल किंवा प्रत्येक गोष्टी मी काहीतरी करायचं म्हटलं की आपल्या एका कपाच्या चहानं तर होणारच आहे. सो चला, चहा पहिल्यांदा घेऊ आणि नंतरनं पहिल्यांदा प्लॅनिंग करू. आता कसं करायचं किंवा काय, आता मी फक्त माझी पद्धत सांगते. प्रत्येकांची पद्धत वेगळी असू शकते, प्रत्येकांची फराळाची लिस्ट वेगळी असू शकते किंवा प्रत्येकांना किती प्रमाणामध्ये बनवायचं असतं, तर हेही सुद्धा असतं. त्यामुळे त्यांनी प्रत्येकाने आपापल्या पद्धतीनं तर बनवा असं मला म्हणायचं आहे. किती प्रमाणामध्ये बनवता, त्याला किती वेळ लागेल, तर ह्या पद्धतीनं बनवलं ना तर तुमचं इझी काम होऊन जाईल, टाईम कमी लागेल आणि आपली कामं पटापट होऊन जातील. तर पहिल्यांदा मी तयार करते की बाबा आपल्याला ह्या दिवाळीला काय काय मेनू तयार करायचे आहेत फराळमधलं. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर असेल की मला शंकरपाळी बनवायची आहे, चकली बनवायची आहे, चिवडा बनवायचा आहे, भाजक्या पोह्यांचा चिवडा वेगळं, मक्याच्या चिवड्यांचं पोहे वेगळं, मक्याच्या चिवड्या वेगळा, किंवा असं प्रत्येक जे काही आपण बनवायचं आहे. कुणाच्या घरामध्ये गोडधोड जास्त लागतं तर कुठले लाडू बनवायचे आहे, असं प्रत्येकांची लिस्ट पहिला करा की लिस्टमध्ये तुम्हाला काय काय बनवायचं आहे. असं नको की रन टायमिंगला हा चला वेळ आहे तर आपण बनवू, मग त्यातलं एक आपल्याला साहित्य असतं, एक साहित्य नसतं. तर अशा पद्धतीमध्ये पण होत असतं. त्यामुळे वाटलं तर तुम्ही ना की फराळाची पहिला लिस्ट बनवा की मला शंकरपाळी बनवायचं आहेत, चंपाकळी बनवायचे आहेत, चकली बनवायची आहेत, बेसन लाडू बनवायचे आहेत, बुंदीचे लाडू बनवायचे आहेत. तर त्याची पहिला लिस्ट करा आणि त्याची रेसिपी, इन शॉर्ट मला काय म्हणायचं आहे की रेसिपी लिहिण्यापेक्षा ना की त्याला काय काय लागतं आठवण ह्याची लिस्ट तयार करा. मग जेव्हा तुम्ही की नाही बाजारामध्ये जाताना की साहित्य किंवा हे सामान खरेदी करायला, तर ते विसरत नाही. त्यामुळे मी काय केलं की पहिल्यांदा सुरुवातीला की मी घरी काय काय आपल्या फराळाला बनवणार आहे, तर त्याची पहिला लिस्ट काढून घेतली आणि नंतर ती कुठून खरेदी करायची. आता डीमार्टला गेलं तर डीमार्टला तर एवढी भयानक गर्दी आहे की आपला वेळ खूप जाईल. वेळ म्हणजे घेण्यासाठी तर वेळ नाही आहे, पण त्या बिलिंगच्या लाईनमध्ये खरंच खूप वेळ जाईल. मला असं म्हणायचं की इन शॉर्ट तुमच्या घराजवळ कुठलं तरी एक लोकल दुकान असतं, तर दुकानामध्ये जरी घेतला ना की त्यांना त्यांची लिस्ट देऊन टाका, ते त्यांचं पॅकिंग करतील आणि हवं तर घरी आणून देतील, नाही तर तुम्ही घेऊन या. अशा पद्धतीमध्ये केलं तरी चालेल. आता ॲक्च्युली कसं असते की ऑफर्स वगैरेही असतात, किरकोळ गोष्टी म्हणू शकता किंवा साबण म्हणा, उठणं म्हणा किंवा ह्या त्या गोष्टीसाठी. आणि जर डीमार्टची खरेदी करायचं असेल ना की 8 दिवस आधी तर तुम्हाला करावीच लागेल, कारण तिथे ना की खूप छान असे डेकोरेशन पीससुद्धा वगैरे सगळे मिळून जातात. पण बाहेर ॲक्च्युली आपण शॉपिंगसाठी जात असतो, त्यामुळे तेही मिळून जातं. बेटर मला असं वाटतं की जेवढं पॉसिबल आहे लोकल मार्केटमधनं घ्यायचं तर तिथनं घ्या. आणि जर तुमच्याकडे वेळ असेल, मग इन शॉर्ट मला काय म्हणायचं आहे की सकाळी लवकर जाऊ शकता तुम्ही डीमार्टला किंवा रात्री एकदम 10 वाजता वगैरे, 9-10 वाजता वगैरे गेला ना तरीही चालतं, म्हणजे जेणेकरून त्यावेळेला गर्दी कमी वगैरे असेल. त्यामुळे त्याचंही नियोजन करा, वेळेचं नियोजन करा की कोणता पदार्थ आपण कोणत्या दिवशी करायचा आहे, त्यासाठी आपल्याला साहित्य कुठलं लागणार आहे, तर ते आपल्या घरी अवेलेबल आहे का. कारण मग त्याच्यानंतर परत आपलं प्लॅनिंग पूर्ण बिघडून जातं. आणि साईड बाय साईड मला असं काय म्हणायचं आहे की बचत कशी करता येईल आपल्याला. आता आपल्याला काय साहित्य लागणार आहे, किती प्रमाणामध्ये लागणार आहे, तर त्यासाठी आपल्याला बचतसुद्धा साईड बाय साईड करायचं आहे. त्यामुळे दिवाळीच्या फराळाचं आपलं परफेक्ट प्लॅनिंग तयार होतं. वेळ आपलं किती लागणार आहे, बजेट काय लागणार आहे आणि चव तर आपल्याला हवंच. त्यामुळे ही सगळी मी तयारी केली. मी जेव्हा पहिल्यांदा पदार्थ लिहून घेतला की बाबा आपल्याला काय काय बनवायचं आहे आणि मग त्याची छोटी रेसिपी म्हणण्यापेक्षा मला असं म्हणायचं की त्याला काय काय लागणारं साहित्य आहे, तर ते मी लिहून घेतलं. आणि झटपट होणाऱ्या पण रेसिपी असतात आपल्याला, की लाडू म्हणा किंवा कमी तेलात आपण करंजी कशी करायची किंवा कमी साहित्यात आपल्याला स्वादिष्ट शंकरपाळी कसं करायचं आहे. आता एकेकांचं असतं की बाबा
आपल्याला एकदम हेल्दीच लागतं. म्हणजे साखर घालायचं नाही आहे किंवा शंकरपाळी आपल्याला गव्हाच्या पिठाचीच करायची आहे असं एकेकांचं असतं. त्यामुळे तसंही तुम्ही करू शकता. आणि पारंपरिक जरी करायचं असेल तर त्याला काय काय साहित्य लागतं, आणि जर तुमच्याकडे लहान मुलं असतील किंवा मोठे जरी तुम्हाला हेल्प करत असेल तर त्यांच्यासोबतसुद्धा तुम्ही फराळ बनवा, जेणेकरून आपल्याला फॅमिलीसोबत फराळ बनवायला एक खरंच काहीतरी मजाच वेगळी असते. आणि मजेशीर सोप्या रेसिपीसुद्धा आपण मुलांसोबत करू शकतो. म्हणजे करंजी म्हणा किंवा शंकरपाळी ते कट करून वगैरे करून देतात, त्यामुळे त्यांनाही ते काहीतरी दिवाळीचं मजा येत असते. आणि आपण ना ॲक्च्युली फराळाचं जर तुम्ही डेकोरेशन कधी करत असाल तर डेकोरेशन त्याचं गिफ्ट पॅकिंग जर तुम्हाला करायचं असेल तर त्याचीसुद्धा आपल्याला लिस्ट काढावी लागेल. म्हणजे आपल्याला काय काय बाहेरून आणायचं आहे, गिफ्ट बॉक्स असतं, किंवा जर घरी बनवायचं असेल तर ते कसं करायचं. त्यामुळे असं भरपूर आहेत, जेवढं कराल तेवढं कमीच असतात. त्यामुळे तुम्ही तुमच्या वेळेनुसार, तुम्ही तुमच्या बजेटनुसार तुम्ही काय काय बनवणार आहात तर त्याच्यानुसारही आपण प्लॅनिंग करू शकतो. आणि घरी जर कोणाला काय खायचे असेल तर ते सुद्धा आपण बघू शकतो की ज्यांना काय खायचं आहे त्या पद्धतीनं, तुमच्या घरी कोणता पदार्थ जास्त खाल्ला जातो त्या पद्धतीनं सुद्धा आपण लिस्ट बनवायची आणि त्या पद्धतीनं तो पदार्थ थोडासा जास्त करायचा. आता आमच्या घरी गोड कमी असतं, त्यामुळे मी गोड लाडू जास्त बनवत नाही आहे. एकच लाडू बनवते आणि विषय सोडून देते. बाकी तिखट प्रमाण जास्त लागतं त्यामुळे चालून जातं. मग म्हटलं की लाडू एक बनवू, शंकरपाळी, चिवडा 2 पद्धतीचं बनवणार आहे मी, मग चंपाकळी बनवणार आहे. सो अशा पद्धतीचं माझं तरी प्लॅनिंग आहे. त्यामुळे आपली साफसफाई, आपल्या घराची हिची लिस्ट तरी आपल्याला ऑलरेडी आता ऑलमोस्ट माझी तयार झालेली आहे. आणि आता आपला पहिला पदार्थ मी घेतलेला आहे बेसन लाडू. शंकरपाळी करणार होते बट म्हटलं की चला बेसन लाडू पहिल्यांदा करू. त्यामुळे बेसन लाडूची माझी तयारी चालू आहे. आणि परफेक्ट मेजरमेंटसुद्धा मी घ्यायचा प्रयत्न करते, कारण कसं असतं की बाबा परत रेसिपी आपली चेंज झाली ना, म्हणजेच बिघडली ना, की परत सगळ्या गोष्टी आपल्याला परत कराव्या लागतात. त्यामुळे त्याच्यासाठी मी पहिल्यांदा बेसन लाडूचं परफेक्ट मेजरमेंट घेतलेलं आहे. आणि आता काय पद्धतीनं मी परफेक्ट मेजरमेंट घेतलेलं आहे ना, तर ते आपल्या सोनाली जैन फूड लाईफमध्ये आपल्याला दिसून येईल. त्यामुळे तर ते चॅनेलवरती आपल्या बेसन लाडूचे व्हिडिओज तर नक्कीच बघा. परफेक्ट मेजरमेंट घेतलं की आपली कधीच रेसिपी कुठली चुकत नाही. आणि हे मला ना की सवय बेकिंगपासून लागलेली आहे. बेकिंगमध्ये कसं की परफेक्ट मेजरमेंट असलं की बेक छान होतो, केक छान होतो. त्यामुळे आताही मला ह्या पद्धतीमध्ये सवय लागलेली आहे की कुठलाही पदार्थ जर करायचा असेल ना तर मेजरमेंट मी घेते किंवा कप साईजनुसार घेत असते. सो हे माझं अशा पद्धतीनं चालू असतं. आणि ॲक्च्युली मला असं म्हणत आहे की सगळं पदार्थ आपलं तयार झालं तर तुम्ही छान सजवाही, त्याला खूप छान पद्धतीनं अरेंज करा. खरंच खूपच भारी वाटत असतं. कुणाकुणाची दिवाळी सुरू झाली ना की फराळ बनवायचा तर नक्कीच सांगा. क्लिनिंगचं कितीही केलं तरी आपलं काही कमी होणार नाही आहे. मोस्टली जेवढं करायचं आहे तेवढं मी करून घेतलेलं आहे. तर ॲक्च्युली खूप डीप क्लीन करायचं म्हटलं ना तर खरंच खूप वेळ लागणार आहे. बट ऑलमोस्ट क्लिनिंग माझं पण पूर्ण झालेलं आहे. जास्त काय म्हणणार नाही, 70 ते 80% क्लिनिंग झालेलं आहे. आणि अजून बाकीचं करू. पण आता मग म्हटलं की चला आपल्याकडे वेळ कमी आहे म्हणून मग म्हटलं की फराळाला सुरुवात करू. आणि प्रत्येक कुठल्याही पदार्थाची सुरुवात आपण गोडनी तर सगळेच करत असतो. तर तसं मग माझं आता चहा पिऊन तरी झालेला आहे. लिस्टसुद्धा मी बनवली. आणि आता मग म्हटलं की शंकरपाळी करायचा माझा विचार होता, बट मग म्हटलं की परत आता दूध आणायला खाली जावं लागेल. मग म्हटलं की चला बेसनची लाडू पहिला बनवते, म्हणजे गोडनं सुरुवात होईल आपण. आणि मग बाकीचं काय बाजार वगैरे थोडं आणलेलं आहे. सो चिवडा वगैरे आपण नंतर बनवू ही, म्हणून विचार केला की चला. आणि ह्याचा तर डिटेल रेसिपी मी ना की सोनाली जैन फूड लाईफमध्ये देते. तर ॲटलिस्ट ते चॅनलसुद्धा चेक करा तुम्ही. परफेक्ट मेजरमेंट तर मी देणारच आहे. प्रत्येक गोष्टीला मला लेट होत आहे, बट ट्राय करेन मी लवकरात लवकर हे करायचं. आणि ऑलमोस्ट मी विचार करते की मॅक्झिमम रेसिपीज आज पूर्ण करू, बट माहीत नाही कितपत होईल वगैरे. परत आता श्रीषाला आणायला जायचं आहे. जर श्रीषा आली की ती जर करू दिली तर होईल, नसेल तर मग तिच्याबरोबर आपल्याला थोडासा वेळसुद्धा घालवावा लागेल. म्हणून मग विचार करते. आणि आता सगळं आवरून क्लिनिंग ह्या त्या गोष्टीमध्ये खरंच वेळ झाला, पण करू. आज कुठला वार आहे तर ॲक्च्युली 2 दिवसात सगळे कंप्लीट करण्याचा माझा विषय आहे. म्हणजे फराळाचा एकदा डोक्यातला विषय गेला ना की मग परत आपण डेकोरेशन, लाइटिंग, घर सजावट, रांगोळी कुठली काढायची हे सुद्धा आपण डिसाईड करून ठेवायचं आहे, जेणेकरून दिवाळी दिवशी आपल्याला लेट नको. म्हणजे सगळ्या गोष्टी कसं फुल प्लॅनिंग व्यवस्थित केलं ना की आपल्यालाही थोडंसं वेळ मिळेल आणि तो मोमेंट एन्जॉय करता येईल. नाहीतर मग त्या तयारीमध्येच जाईल. आता लक्ष्मीपूजा जर त्या दिवशी असेल किंवा धनतेरस त्या दिवशी असेल तर त्या गोष्टी आणण्यापासून, ज्या गोष्टी त्या धनतेरस दिवशी आणायच्या तर त्याच दिवशी आपल्याला आणायचं आहे.
बट बाकीच्या ज्या गोष्टी आहे की म्हणजे आपण त्या दिवशी जेवण काय बनवायचं, लक्ष्मीपूजेच्या दिवशी जेवण काय बनवायचं, तर त्याला लागणारे साहित्य वगैरे, सो त्याचं प्रॉपर प्लॅनिंग करू की मग जेणेकरून आपल्याला जास्त धावपळ होणार नाहीये. डेकोरेशनचं साहित्य बघू. तर ऍक्च्युली मी काल 2-3 गोष्टी ऑर्डर केलेल्या होत्या, तर ते सुद्धा आलेलं आहे, तर मी ते सुद्धा तुम्हाला दाखवेन. सो मग म्हटलं की चला आज आपण पहिल्यांदा बनवून घेऊ, सगळ्या गोष्टी हळूहळू करू. आणि चकलीची पण तयारी अजून काहीच नाही, चकलीची तयारी पहिल्यांदा करून घ्यायला हवी. मग म्हटलं की एक एक गोष्टी करू आपण, होईल सगळ्या गोष्टी, जास्त काही वेळ लागणार नाही आपल्याला. वाव, किती छान झालेत ना. तर ही अशी रेसिपी जर बघायचं असेल तुम्हाला परफेक्ट मेजरमेंट, तर आपल्या सोनाली जैन फूड लाईफमध्ये बघा, नक्कीच तुम्हाला सापडेल. आणि चला आता थांबते इथं, जास्त वेळ नको घ्यायला. तोपर्यंत आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सो चला, बाय बाय, टेक केअर अँड लॉट्स ऑफ लव्ह फ्रॉम लाईक यांची सोनाली.